नमस्कार शेतकरी बांधवांनो, आले 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 आता तुमच्या खात्यावरती डायरेक्ट 6,000 रुपये या ठिकाणी आले. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आज 12 ऑगस्ट तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, 12 ऑगस्ट म्हणजेच की आज सकाळपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये रखडलेल्या शेतकरी बांधवांनो, नमोच्या 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये एकत्रपणे आता तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज 12 ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच खऱ्या अर्थाने नेमकी आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे एका मिनिटामध्ये जाणून घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर का नमोच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीएमच्या 24व्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर शेतकरी बांधवांनो आता तुमची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपणार आहे. आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे. जर का यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता लक्षपूर्वक पाहत चला. ए टू झेड माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया. शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला. याच कारणामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज सरकारवरती व्यक्त करत होते आणि आता ही शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे. आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते असो, एकत्रपणे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा जर का हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ए टू झेड माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तुमच्यासाठी आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, 12 ऑगस्ट रोजी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर आता तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की खऱ्या अर्थाने नेमकी यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ दिला जाणार, कोणते नेमकी 20 जिल्हे यामध्ये देण्यामध्ये आलेले आहेत, या 20 जिल्ह्यामध्ये नेमकी कशा प्रकारे वाटप होणार, आता ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो आता फक्त तुम्ही थोडासा वेळ काढून मोबाईल हातात धरून लक्षपूर्वक पाहत चला. संपूर्ण सविस्तर माहिती आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता चला शेतकरी बांधवांनो आपण हे जाणून घेऊया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच कृषी विभाग दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून नेमकी काय कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यामुळे आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आज शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. आता कसली काळजी किंवा चिंता करू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. थोडासा वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने हे म्हणजेच की 2 ते 3 कामे पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम देण्यामध्ये येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची ही 2 ते 3 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे कोणती कामे आहेत हे देखील
आता शेतकरी बांधवांनो आपण जाणून घेऊया। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला। त्यासोबत कोणते 20 जिल्हे आहेत, त्या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर आता पहा नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, शेतकरी बांधवांनो तुम्ही म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते म्हणजेच की तुम्ही घेतलेले असतील तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। जर का तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेले नसतील तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर म्हणजेच की चेक करायचं आहे। तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले असतील तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे सुद्धा माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का? जर का पीएम किसान योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील तरच तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते त्यासोबत पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की पीएम किसान योजनेचे म्हणजेच की दरवर्षी शेतकरी बांधवांना 6000 रुपये दिले जातात। तसेच राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दरवर्षी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये दिले जातात आणि काही तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच कारणामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता सुद्धा देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। या 20 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती 12 ऑगस्ट 2026 म्हणजेच की आजच या ठिकाणी पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, ते हे देखील लक्षात घ्या। तर आता चला आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण हे देखील पाहणार आहोत की हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला नेमकी कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरतीची या यादीमध्ये जिल्हा देण्यामध्ये आलेला आहे, तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नांदेड मधील शेतकरी असाल, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, नांदेड मधील कोणत्या पण म्हणजेच की जिल्हा म्हणजेच की तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा असेल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची आतुरतेने प्रतीक्षा असेल, तर आता शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, यवतमाळ मधील कोणत्या पण एका जिल्ह्यातील शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो पूर्णपणे वाटप केलं जाणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा तिसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुण्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोचे हप्ते केव्हा देणार असा प्रश्न असेल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून प्रश्नांचं उत्तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मिळालं असून आता खऱ्या अर्थानं पुण्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, सर्व नागरिकच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, नागरिक असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नेमकी सरकार पैसे कधी देत आहे अशा म्हणजेच की प्रश्नामध्ये असाल तर तुमच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर मिळालं असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत।
त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी. परभणीमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, परभणीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा आता खऱ्या अर्थानं संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम वर्धा. वाशिम वर्धामधील शेतकरी असाल, वाशिम वर्धामध्ये राहून शेती करत असाल, वाशिम वर्धामधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं आता सरकारच्या माध्यमातून तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा सोडवण्यामध्ये आली आहे. आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ठाणे सिंधुदुर्ग. ठाणे सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, ठाणे सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, ठाणे सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, ठाणे सिंधुदुर्ग मध्ये राहून तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सांगली सातारा. सांगली सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर, रायगड, सातारा. रायगड, सातारा मधील सुद्धा आणि त्यानंतर म्हणजेच की रत्नागिरी जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा जाणून घेऊया. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, आपल्याला महत्त्वाची कामे देखील पाहिजे आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि त्या कामांपैकी जर का तुमचं एक जरी काम अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. हे देखील लक्षात घ्या. तुम्ही अपात्र ठरवले जाणार आहेत सरकारच्या माध्यमातून, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो जळगाव जालना. जळगाव जालना मधील शेतकरी असाल, जळगाव जालना मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव जालना मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर लातूर. कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला. अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. अहमदनगर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर अमरावती. छत्रपती संभाजीनगर अमरावती जिल्ह्यामधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर अमरावती जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो हिंगोली गोंदिया. हिंगोली गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर म्हणजेच की धुळे. चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल, चंद्रपूर धुळे मध्ये राहून शेती करत असाल, चंद्रपूर धुळे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर बुलढाणा भंडारा मधील शेतकरी असाल, बुलढाणा भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता खऱ्या अर्थानं तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये व म्हणजेच की राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा देण्याची वेळ आलेली आहे आणि 10व्या हप्त्याचे सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतरचा बीड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तर आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो तुमची जर का महत्त्वाची ही 3 ते 4 कामे पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता पहा नंबर 1 वरती काम म्हणजेच की लँड सीडिंग पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचे लँड सीडिंग पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो
तुमचा आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का शेतकरी बांधवांनो मोबाईल नंबर लिंक आधार कार्डशी नसेल तर तातडीने करून घ्या आणि आधार बँक खात्याशी हे एकदा नक्की लिंक करा। जर का आधार बँक खात्याशी लिंक केले तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ते आहे तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल। अनेक शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड म्हणजेच की उपस्थित आहे। अनेक शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड खऱ्या अर्थाने या ठिकाणी काढलेलं आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं चौथं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ई केवायसी अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे। जर का तुमची अपूर्ण असेल तर ई केवायसी सुद्धा पूर्ण करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आजपासून या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।